नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची जुनी सुरुवात. तर मला बऱ्याच दिवसापासून असे कमेंट येत होते की आम्हाला थोडी माहिती दे. मला खूप, खरंच सांगते, मला खूप DM येतात. खूप लोक विचारतात की कसं काय आहे तिकडे आणि कसं काय तुम्ही सर्वाईव्ह करता आणि कसं तिथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, आम्हाला यायचं आहे. तर स्पेशली मला आमच्या इथल्या फक्समबर्गचं खूप विचारतात. तर मी म्हटलं की मला बाकीचं तर काही माहिती नाही. तसं तर मला कसलीच काही माहिती नाही, घंटाचं माहिती नाही मला काहीच. मी तर इकडे असंच मैं अलबेली घुमो अकेली अशी करत वेड्यासारखी फक्त रील्स बनवायला आली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, पार्वता मानेचा लुक करून मी वेळोवेळी रील्स बनवत असते. तर पण म्हटलं की आता तुम्ही जर पार्वता मानेला बघून थकला असाल तर तुम्हाला काहीतरी वेगळं आता बघायचं असेल तर चाची 420चा लूक करते मी कधी कधी. त्या व्यतिरिक्त सकाळी उठली तर मला DM आला होता की माहिती दे म्हणून इकडचं, आणि माझ्याकडे काही टॉपिक पण नव्हता, काही सुचत नव्हतं काय बनवायचं आणि काय तेच दाखवायचं. आता सध्या मान्या पण बोलला की काही शॉपिंग वगैरे करू नको, तर शॉपिंग वगैरे पण नव्हती, त्याच्यामुळे मग मी काय दाखवणार. तर म्हटलं हाच विषय घेऊया. तर मान्या पण रिकामटेकडाच होता, तसा पण तो रिकामटेकडाच असतो. तर मी त्याला म्हटलं की आपण करून घेऊया याच्यावरती एक व्हिडिओ फास्ट. तर का खूपच लोक विचारत आहेत का तुम्ही इथे कसे आलात आणि कसं आहे तिकडचं लाईफस्टाईल वगैरे वगैरे. तर म्हटलं का करूया का आज व्हिडिओ. तर माने आपण बोलला ठीक आहे, म्हणून मग मी आज तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आली आहे. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. बरेच दिवसापासून मला या टॉपिकवर तुमच्याशी बोलायचं होतं आणि बरेच दिवसापासून हे पेंडिंग आहे. मला माहिती आहे लास्ट वीकपासनं तुम्ही वाट पाहत आहात या व्हिडिओची. तर फायनली आज ती वेळ आली आहे, हाच तो क्षण की आपण आज त्या व्हिडिओवरती बोलणार आहोत. त्या व्हिडिओवर आपण रिॲक्शन घेऊन आलो आहोत. आणि चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया. आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो एक्सक्लुझिव्हली Q&A व्हिडिओ असणार आहे. ह्याच्यामध्ये आपण बाकीचे काही जे व्हिडिओ आहेत त्यांचा समावेश नाही करणार आहोत. त्याचा आपण एक वेगळा सेपरेट पॉडकास्ट बनवू. आजचा एकदम स्पेशल इन्फॉर्मेटिव्ह आहे ना व्हिडिओ, मग पॉडकास्ट पण फक्त इन्फॉर्मेटिव्हच असला पाहिजे. पहिले तर या बाईचं आपल्याला ख्याती तर माहितीच आहे की ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हटलं तर कसली इन्फॉर्मेशन देते आणि किती युजफुल इन्फॉर्मेशन देते हे आपण आधी पण पाहिलेलंच आहे. तो गोल्डचा व्हिडिओ केला तेव्हा काय इन्फॉर्मेशन दिली आणि किती महत्त्वपूर्ण बोलली ते तर आपल्याला माहिती आहे. हिची अक्कल किती आहे आणि हिची लेवल किती आहे. पण मंद बघताना नाही माहिती ना, मंद बघताना इतके भरभरून व्ह्यूज देतात की जसं काय माहिती एकदम म्हणजे बाबा आत्ता हिची इन्फॉर्मेशन घेऊन लगेच नेक्स्ट डे फक्समबर्गचं तिकीटच काढणार आणि उडणार आहेत. बिचारे ना फक्त आणि फक्त काय करू नाही शकत ना, ऐकूनच समाधान मानतात. ऐकूनच असं त्यांना असं फील घेतात ते की आपण तिथे त्या जागी असतो तर आपण काय केलं असतं, आपण कसं केलं असतं. आणि बस असंच ना म्हणतात ना आपण असं मुंगेरे लाल के हसीन सपने आणि काहीतरी असे खयाली पुलाव पकवतात हिचे हे. कारण का हिचे जर तुम्ही कमेंट बघाल त्या कमेंटमध्ये एकेकाने असलं खतरनाक ज्ञान पाजळलं आहे ना, त्याच्यावरनंच कळतं की ह्यांची लेवल काय आहे. हे गटार ओलांडून नाही गेले, हे तर खूप मोठे मोठे स्वप्न बघत आहेत आणि कोणाचे व्हिडिओ बघत आहेत आणि त्याच्या खाली आपली विशेष टिप्पणी देत आहेत. बापरे बाप. अगं बाई, तुझ्या सबस्क्रायबर्सना तिथे कसं यायचं, तिथे कसं सर्वाईव्ह करायचं या सगळ्यापेक्षा तू काय करणार आहेस, तुम्ही काय ठरवलं आहे, तुम्ही परत येणार आहात का, येणार आहात तर मग त्या वॉर्डरोबचं काय करणार, त्या वॉर्डरोबला घेऊन येणार का, आणि मग तू ते असं एवढं लॅविश काय करून ठेवलं आहे ते फर्निचर काय करणार ना, त्याचं काय करणार, मग तू घेऊन येणार का, आणि मग तुझे सगळे जे ड्रेसेस आहेत आणि जे ॲक्सेसरीज आहेत आणि काय जे तुझे आहेत ना फुल एकदम कलेक्शन ते काय करणार, ते घेऊन येणार का, असे सगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तर तू दिलीच नाहीत. त्याची कोण उत्तरं देणार सांग ना बोंबले. बघ ना त्यांची लेवल बघ, लेवल म्हणजे तुझीच लेवल आहे ती, तू पण ह्याच लेवलची आहेस. तिथे काय नुसती बसलेली आणि स्प्रिंग लावल्यासारखी मांड डोलावत होती असं जसं काय बापरे कसलं भारी. हा म्हणजे ही व्हॅलिडेट करते मन्याच्या नॉलेजला. म्हणजे मन्या जे काही सांगतोय, जे काही एक्सप्लेन करते ही बाया व्हॅलिडेट करत होती. ही मोठी शहाणी
तुम्ही बघितलं का मंडळी, हे लोक मोठे मोठे एवढे डेंगे हाकतात, एवढं मोठ्या गोष्टी करतात की असं आणि आमचं तसं आणि आमचं सगळ्या दुनियाभरचं, आणि कशाला लोक परत येतात आणि ब्ला ब्ला ब्ला. पण स्वतः कशी लाईफ जगतायत, स्वतः काय फार मोठी भारी लाईफ जगत नाही आहेत. त्यांचं ते घर, त्यांचं ते शॉपिंग म्हणजे फक्त 2-4 वस्तू ब्रँड्सच्या असं मध्ये मध्ये घेतलेत 2-3 महिन्यांनी म्हणजे काय भारी शॉपिंग झालं असं नाही. इट्स कॉमन. तिथे साधे असे काही मिळतच नाहीत. जे साधेसुधे काही कपडे असे मिळतात ते हे लोक घरात वापरत असतील, जे नॉर्मल असं शॉपमध्ये मिळतात, डॉलर शॉपसारखे वगैरे जे शॉप्स आहेत अशा शॉपमध्ये, किंवा ते प्रायमार्कचं शॉप आहे तिथून वगैरे घेत असतील. पण ते आपल्याला एवढं दाखवत नाहीत, फक्त ब्रँडेड शॉपिंग दाखवतात. बेसिक मुद्दा हाच आहे की फक्त जे दिसतं तसं नसतं, जे दाखवतात तेच रिअल आहे असं नाही आहे. घर बघा, घर म्हणजे असं ना, ह्याच्यापेक्षा भारी घर आहे ना आमच्या 4 कोपऱ्यात आहेत. कसली घरं बांधली आहेत लोकांनी, ज्या यायला बंगले फेलले त्यांचे. आणि ह्यांचं घर बघा तिकडे कुठल्या तरी वस्तीत, एक सिंगल वॉल, आपली शेअर केलेली वॉल, अशा एका वस्तीमध्ये राहतात हे लोक. असं काही प्रायव्हेट असं ह्यांचा विला नाही आहे किंवा असं काही घर नाही आहे, किंवा इवन पार्किंग, साधं पार्किंग पण यांच्याकडे शेडवालं पार्किंग नाही आहे किंवा बेसमेंट पार्किंग नाही आहे, काहीही नाही आहे. यांचं पार्किंग पण असं बाहेरच आहे हवेत, त्याच्यावर ऊन पाऊस वारा सगळं काही आपलं आघात सहन करत आहेत. त्याच्यानंतर ते जर्मनीला जाणं 1 or 2 a month आणि तिथे जाऊन शॉपिंग करणं, म्हणजे ग्रॉसरी शॉपिंग वगैरे करणं. आणि मग तिकडे आम्हाला किती भारी आणि किती खर्च होतो. खाणं पिणं पण बघितलं तर तुम्ही अगदी म्हणजे बेसिक आहे ह्यांचं. हार्डली काहीतरी बाहेर खातात, ते कधी खातात ते दाखवत पण नाही, नुसतं सांगतात. ते खरंच खातात की नाही खात ते पण नाही माहिती. इतक्या बेसिक गोष्टीवरती कटशॉट करणारे हे लोक, ज्याच्यात गैर काहीच नाही आहे, पण ते एक्सेप्ट नाही करायचं. लोकांना दाखवताना काय दाखवायचं की आम्ही किती भारी आहोत, आम्ही किती भारी शॉपिंग करतो, गुची, प्राडा, झारा, कोच, याशिवाय आम्ही म्हणजे जातच नाही. म्हणजे ऑल ब्रँड्स, ओनली वी शॉप ब्रँड्स, ब्रँडेड शॉप इज व्हॉट ऑल वी डू. सगळीकडे EV कारने फिरतात. जिथे आता शॉपिंगला म्हणजे ग्रॉसरी घ्यायला वगैरे जातात ते महिन्यातनं 1-2दाच जातात, आणि तेव्हाच सगळं दुनियाभरचं 15 दिवसाचा किराणा भरून आणतात, म्हणजे भाजीपाला ह्या त्या. आणि ते सुद्धा ते परवडतं त्यांना, कारण त्यांची EV कार आहे, त्याच्यामुळे काही पेट्रोल वगैरे भरण्याचं काही टेन्शन नाही आहे, चार्ज केली की झालं. सो ते सगळ्या गोष्टी लक्षात घेता की ह्यांचं तर मस्त कॉस्ट कटिंग चाललं आहे. आणि त्या कॉस्ट कटिंग म्हणजे इतकं अक्षरशः पोट मारून हे लोक ब्रँड्सची शॉपिंग करतात. आणि नंतर मग असे मध्ये एखाद दुसरे स्टंट यांना करावे लागतात, जेणेकरून मग ह्यांची जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण होतील. जे काही यांनी बकेट लिस्ट करून ठेवलं आहे येत्या काळामध्ये काय गोष्टी करायच्या आहेत, त्यासाठी हे लोक रात्रंदिवस स्टंट प्लॅन करत असतात, कॉन्ट्रोवर्सीज प्लॅन करत असतात, आणि असं हे आयुष्य ढकलत आहेत. आणि हे लोक पॅकेजच्या गोष्टी सांगतात. बसले तर असे होते की काय माहिती बाबा, कुठले ज्ञानी, एकदम सगळं मलाच माहिती, सगळं तेच आलं होतं अंगात दोघांच्या पण, की तुगं बाई मी हुशार. मन्या इतका कॅपेबल आहे, तर मग हिच्या एवढ्या फालतू गोष्टींना का सपोर्ट करतो? कधी भक्तांनी विचार करावा. इतके ही कांड करते, प्रत्येक वेळेला काय ना काहीतरी सियापे करून ठेवते, पण तरीही हा तिच्या मागे भक्कमपणे उभा असतो आणि सगळं काही तिचं टॉलरेट करतो, कवर करतो तिला, आणि तिचे असे कुठल्या अँगलने व्हिडिओ काढतो, आणि तिचे काय मोठे असं आपलीच बोंबली कशी काय सुंदर आहे पार्वताबाई, आणि कसली हॉट आहे, असं कधी मला मिळालीच नसती, आणि हीच कसली भारी आहे, असं दाखवण्याचा सतत प्रयत्न करतो. भक्तांना वाटतं की बस हेच आहेत आपले कपल गोल्स, काय आहेत यार, कसले भारी आहेत वगैरे. पण काय ना मंडळी, मन्या इतका लूजर आहे ना की त्याचं काहीच नाही तिकडे होऊ शकत. पण हे जे मोठे हुशाऱ्या सांगते ना की असं आणि तसं आणि तगडा पाहिजे आणि तगडा पॅकेज पाहिजे, तर तुला तर सगळंच तगडा पाहिजे, कारण तू आहेस ना तगडी, तर तगडीला तगडाच पाहिजे ना, तगडक पॅकेज म्हणते मी मंडळी. पण या मन्याचा तगडा नाही आहे,
पॅकेज मंडळी. तर त्याच्यामुळे मग हिला सपोर्ट करावा लागतो असलं काहीतरी. आता तुम्ही विचार करा की जर लेट्स से महिन्याला एक 100 युरोज पगार आहे पर डे समजा, हां म्हणजे मी एक रँडम अमाऊंट सांगितले. तर असा पगार आहे आणि ही समजा 50 युरो हे सगळं धुणी भांडी आणि हे ते करून करून छापते. तर बरंच आहे ना, त्याला एवढं घासावी लागते, जी की तो घासत तर नाहीच, मजा आहे त्याची. पण जे काही बूट लिकिंग काय करत असेल, ज्याने ह्याला एवढ्या सुट्ट्या आणि एवढं फिरवता आणि एवढं सगळं घरामध्ये बसून नुसतं हिला सपोर्ट करायला मिळतं, वॉटेवर तो जे काही करत असेल, पण त्याच्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागत असतील ना. चाटुकारिता करणं, कोणाची मर्जी संपादन करणं हे पण इझी नाही आहे ना. तर ते करून पण तो समजा एक 100 युरो कमवतो आणि ही काहीच न करता आपल्या मनाची राणी काय वाटेल ते करायचं, रोजचंच काहीतरी दाखवायचं आणि कमीत कमी त्याच्या अर्धी अमाऊंट तरी घरात आणायची. तर कोणाला नको आहे ना. हे तर लय भारी आहे. मग काय नाही सपोर्ट करणार. समजलं मंडळी, समजलं. ह्यांची रियालिटी तर ह्यांनी कधी सांगितलीच नाही, स्वतःचं काही दाखवलंच नाही आणि दुनियाचं सांगायला बसलेत की दुनियेतल्या लोकांना का परत जावं असं वाटतं आणि का असं त्यांचं काय. एकतर मुळात गोष्ट अशी आहे की तुम्ही एका पर्टिक्युलर कंट्रीबद्दलच बोलू शकता, तुम्ही जनरलाइज नाही करू शकत. कारण प्रत्येक कंट्रीचं, अमेरिकेचं वेगळं आहे, गल्फचं वेगळा सीन आहे, युरोपचा वेगळा सीन आहे आणि युरोपचा प्रत्येक कंट्रीचा आपलं सगळ्यांचं सेटअप वेगळं आहे. इवन जर्मनी आणि फक्समबर्ग बाजूबाजूला असूनसुद्धा फक्समबर्गचं वेगळं आहे आणि जर्मनीचं वेगळं आहे लाईफस्टाईल, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आणि ह्या लोकांनी जी माहिती दिली आहे ना ती खूपच उथळ माहिती आहे, म्हणजे वरवरची माहिती आहे, काहीतरी उगाचच बोलायचं म्हणून बोलले आहेत. बाकी असं काही म्हणजे जी इन्फॉर्मेशन खरंच लोकांना हवी आहे, जी इन्फॉर्मेशन खरंच युजफुल ठरणार आहे, अशी काहीच यांनी इन्फॉर्मेशन दिली नाही. मोर ओव्हर मला तर असं वाटतंय की ह्यांचा जो व्हिडिओ होता तो रादर डिमोटिवेटिंग होता यूथसाठी किंवा लोकांसाठी, ज्या लोकांना खरंच घराबाहेर पडून काहीतरी करायचं आहे, देशाबाहेर पडून काहीतरी करायचं आहे. मला असं वाटतं की बरोबर आहे, डार्क साईड पण किंवा प्रत्येक गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स असतात. कॉन्स सांगणंही महत्त्वाचं आहे. असं नाही की सगळंच तुम्ही असं गुडी लाईफ आणि गुडी चित्र क्रिएट कराल आणि मग ते फसवल्यासारखं होईल, तसं नाही. पण डार्क साईड बरोबर तुम्ही प्रोज पण सांगायला पाहिजे ना, काहीतरी असेल तिकडे. कुछ तो बात होगी ना की तुम वहाँ टिके हो किंवा तुम्ही तिथे गेलात, तिथे तुम्ही कंटिन्यू राहण्याचा विचार केला, तिथे एक स्वतःची प्रॉपर्टी बिल्ड केली, छोटी मोठी का असे ना, पण तुम्ही तिथे केलंत ना, स्वतःचा एक बेस क्रिएट केला. तुम्ही गाडी घेतली, तुम्ही आपल्या मुलांना तिथे सेटल करायचा प्रयत्न करताय. हे सगळ्या गोष्टी तुम्ही करताय, याचा अर्थ काहीतरी असेल ना. जर 4 गोष्टी वाईट असतील तर 4 गोष्टी चांगल्याही असतील ना, की जे तुम्हाला मोटिवेट करते तिकडेच कंटिन्यू करण्यासाठी किंवा आपल्या मायदेशी परत न येण्यासाठी. मग त्या गोष्टी तुम्ही का नाही क्लिअर केल्या? त्या गोष्टी पण सांगा ना, बॅलन्स सांगा आणि मग लोकांना ठरवू द्या. एक बॅलन्स्ड ओपिनियन द्या आणि मग लोकांना ठरवू द्या की काय करायचं आहे काय नाही, आपल्याला हे झेपेल का, आपण ह्या पॉझिटिव्ह गोष्टीसाठी किंवा ह्या गोष्टीसाठी आपण एखादं हे थोडंसं जे आहे गोष्ट ती ॲडजस्ट करू शकतो का, त्याच्याने त्यांना ठरवता येईल ना. तुम्ही सगळं नेगेटिव्ह हे असंच चांगलं नाही, इथे हे नाही होत, इथे ते नाही होत, इथे हाच प्रॉब्लेम आहे, इकडे असंच होतं, इकडे म्हणून लोक परत जातात. तुम्ही सुरुवातच इतकी नेगेटिव्ह केली, इतकं म्हणजे तो टॉपिकच इतका टॉक्सिक घेतला तुम्ही आणि तुमचं प्रेझेंटेशन पण इतकं बकवास होतं की खरंच म्हणजे तू जे लास्टला म्हणालीस ना की जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू दे, ज्यांना कुठेतरी बाहेर नोकरी करायची आहे किंवा घराबाहेर पडायचं आहे, देशाबाहेर पडायचं आहे, तर त्यांना मदत होईल.
मदत कसली मदत नाही, बिचारे जे सदम्यात जातील, ज्यांना जायचं असेल, त्यांना करायचं असेल, त्यांना असं वाटेल की अरे बापरे, जर खरंच सुज्ञ असतील, थोडं डोक्याचा भाग वापरतील ना, तर माझ्यासारखा विचार करतील की बाबा एवढाच प्रॉब्लेम आहे तर हे लोक का नाही येत आहेत सोडून. आता त्याची कारणं तू सांगितली ते मी येते पॉईंट वाईज, पॉईंट टू पॉईंट मी बोलणारच आहे. पण खरंच म्हणजे एक तुम्ही बेस लेवल विचार केला, फर्स्ट रिॲक्शन तुमचं हेच येईल की अरे बापरे असं आहे तर नको बाबा, आपण इथेच बरे आहोत. सो दॅट इज डिमोटिवेटिंग. म्हणजे मी सगळं करणार, मी कोण महान लागून गेली का की मी सगळं ॲडजस्ट करते आणि मी सगळं काही करू शकते, पण तुम्ही नाही करू शकत किंवा इतर लोक नाही करू शकत. बाबा तू कोण इतरांना जज करणारी? स्वतःचं बोल ना भाई. लोक का परत जातात, त्यांची काहीतरी कारणं असतील, ती त्यांची कारणं ती एक्सप्लेन करतील. तू का परत येत नाही आहेस त्याच्यावर आधी व्हिडिओ बनव. आले मोठे चल बघ. सो पॉईंट नंबर 1, मला तर एक गोष्ट माहिती आहे की काही लोकांचं ना, पॅरेंट्सचं, मुलांचं, सर्वांचं एक ड्रीम असतं की आपल्या मुलाने ही उंची गाठावी किंवा आपल्या मुलाने ही गोष्ट करावी, त्याच्यामध्ये ही कपॅबिलिटी आहे की तो ही गोष्टी करू शकतो. तर त्याच्यामुळे ते तसंच त्याला मोटिवेट करतात, तसंच त्यांचं ते ड्रीमच असतं. त्या मुलाचं पण असतं, त्याच्या पॅरेंट्सचं पण असतं. आणि असं मला कुठेतरी वाटतं की कदाचित मन्या आणि मन्याच्या आईचं पण हे कुठेतरी ड्रीम होतं आणि ते त्यांनी अचीव्ह केलं. त्याच्या आईला त्याचं क्रेडिट जातं की खरंच तिने एक सिंगल पॅरेंट असून तिने कसं काय आपल्या मुलाला रेज केलं आणि तिने सगळं हे मॅनेज केलं. ऑब्व्हियसली त्याने पण साथ दिली. पण या बोंबडीचं काय आहे, ही उगाचच का आपली हुशारी सांगते आणि काहीतरी मोठं आपल्याला सगळ्यातलं सगळं माहिती आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. अगं बाई, तुला काहीच माहिती नाही आहे. तुला नाही माहिती लोकांची काय स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक काय काय करतात. तुझ्यासाठी हे एक ड्रीमच आहे आणि त्यामुळे तुला कदाचित असं वाटतं, म्हणजे मला त्या ओव्हरऑल व्हिडिओमधनं जी फिलिंग आली ती मी तुम्हाला शेअर करते मंडळी, की ह्यांना असं वाटतं की बस हे ड्रीम आहे आणि हे कोणासाठी तरी, म्हणजे लोक आपल्याकडे काय बघतायत, आपण एक स्टार आहोत, आपण असं काहीतरी खूप भारी केलं आहे आणि लोकांना खाली दाखवायचं आहे आपल्याला. लोक आपल्यापर्यंत पोचलीच नाही पाहिजेत, आपली लाईफस्टाईल त्यांनी मॅचच केली नाही पाहिजेत, आपण जिथे पोचलो आहे तिथे कोणीही आलं नाही पाहिजे, आपणच काहीतरी ग्रेट आहोत, ह्या फिलिंगमध्ये राहायला ना ह्यांना खूप आवडतं. हे एक सॅडेस्ट प्लेजर आहे ह्यांच्यासाठी. तर त्यामुळे हे लोक, असे जे लोक असतात ना, हे लोक दुसऱ्यांना डिमोटिवेट करतात और इन्फ्लुएन्स करतात, जेणेकरून ह्यांना जे मिळालं आहे ते आणि कोणालाही मिळू नये. ह्यांचं जे लाईफ आहे हे ह्यांच्यापुरतं युनिक राहावं. आय होप तुम्हाला समजतंय मला काय म्हणायचं आहे. तर असेही लोक असतात. कारण जर हे सच्चे असते ना, ह्यांनी एक बॅलन्स्ड रिव्ह्यू दिला असता. पण ह्यांनी नेगेटिव्ह पॉईंट पुटअप केले सो दॅट ज्या लोकांना असं काही करायचं असेल, ज्या लोकांची अशी इच्छा असेल, हे लोक कधीच माहिती देत नाही. हे लोक कधीच कोणाला पुढे आणण्याचा प्रयत्न नाही करणार किंवा त्यांना करेक्ट इन्फॉर्मेशन किंवा त्यांना मोटिवेट नाही करणार. ह्या लोकांकडनं ती अपेक्षाच आपण करू शकत नाही. आणि सोशल लाईफच्या गोष्टी तू तर करूच नको बोंबली. तुझी सोशल लाईफ काय आहे, किती आहे ते आम्ही बघितलेलं आहे. तिथे जाऊन तू माती करतेस, कचरा करतेस, हीच तुझी जळकुकडी वृत्ती आहे आणि असं काहीतरी विचित्र प्रकार करते. स्वतःला सगळ्यांमध्ये शाणी, डोमकावळा दाखवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे तुला सगळेजण तिकडून असे हाड हाड हुड हुड असं करून टाकतात. तुम्ही हिचे त्या महाराष्ट्र मंडळामध्ये ज्या थोडेफार जे काही रील्स आहेत त्यांच्या पेजवर हिचे जर तुम्ही बघाल ना, तर तुम्हाला कळेल प्रत्येक वेळेला असा कुठला स्टेज परफॉर्मन्स किंवा काही असेल तर त्याच्यामध्ये जर येल्लो साडी ठरली असेल, सगळ्यांनी ठरवलं असेल की बाबा ह्यासाठी आपल्याला ह्या परफॉर्मन्ससाठी सगळ्यांनी येल्लो साडी, तर ही बाई लाल साडी घालून जाईल. म्हणजे हिच्याकडे 4-5 येल्लो साड्या असतील. एरवी ते रील बनवायला चमकोगिरी करताना ही 10 वेळा ती साडी नेसेल, पण जिथे ठरलं असेल ना तिथेच असं स्वतःला ही समजते राजहंस, पण ही असते डोमकावळा. ही राजहंस म्हणून दाखवायला जाते, पण तिथे डोमकावळ्यासारखी त्यांच्या इकडे चोच मारून येते आणि पूर्ण त्यांचा शो, त्यांचं जे काही प्रेझेंटेशन असतं ते खराब करून येते. अशा गोष्टींमुळे हिला हाकलली आहे. कारण काय, हिला सगळीकडे स्वतःचा मोठेपणा करायचा असतो. हिला वाटतं की आपण खूप मोठे काहीतरी यूट्यूबर आहोत, आपण खूप मोठे इन्फ्लुएन्सर आहोत.
की लोकांनी आपल्याला खूप भाव दिला पाहिजे आणि आपण असं उठून दिसलो पाहिजे, ह्याच्यासाठी ही काहीतरी विचित्र करायला जाते. पण तिथल्या लोकांना हे मान्य नाही आहे. कारण मी हे लास्ट टाईम पण बोलली होती, हिच्या भक्तांसाठी ही खूप मोठी असेल, पण खरंच ही जर कोणतरी महान आणि खूप काहीतरी अशी भारी वारी असली असती ना, तर तिकडे काहीतरी करून दाखवलं असतं. तिकडची लोकं तर हिला भाव पण देत नाही आणि ही सांगते सोशल लाईफच्या गोष्टी. आणि सोशल लाईफ पण डिपेंड करतं, म्हणजे तुम्हाला पाहिजे नाही पाहिजे. माझ्यासारखी काही लोकं असतात. आता तुम्हाला असं वाटत असेल गॉसिप गर्ल इतकं बोलते, इतकं हे करते, इतकं. मी खूप सोशल असेल, मला आवडतं लोकांमध्ये राहायला, मला डेफिनेटली आवडतं, मला मजा करायला आवडते मला. पण माझं असं आहे की मला एक सेट ऑफ पीपल, म्हणजे मी फक्त काही लोकांबरोबरच कम्फर्टेबल आहे. मी प्रत्येक व्यक्तीबरोबर कम्फर्टेबल नाही होऊ शकत. त्याच्यामुळे माझे 4च फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्याबरोबरच मी उठबस करू शकते, त्यांच्याबरोबरच मला छान वाटतं. बाकी हाय बाय पुरते आहेत. म्हणजे मी अँटी सोशल पण नाही आहे, पण मी खूप जास्त सोशल पण नाही आहे. मला असं घुसमट होते, मला असं काहीतरी असं ड्रेसअप वगैरे करून जायचं, कुठची तरी थीम फॉलो करायची, असंच वागायचं, असंच करायचं. ह्या गोष्टी माझ्या माझ्या टाईपच्या नाही आहेत. त्याच्यामुळे मी अशा खूप जे सोशल ग्रुप असतात, सोशल इव्हेंट्स असतात, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट नाही करत, फ्रँकली स्पीकिंग. सो आय कॅन सर्वाईव्ह विदाऊट सोशल लाईफ. आय वॉन्ट माय फॅमिली, म्हणजे फॅमिलीमध्ये पण माझं जे इमिडिएट फॅमिली आहे, जे 5-6 लोकं आहेत माझ्या जवळचे, त्या लोकांबरोबर मी इनफ आहे. मला असं काही खूप असं हे नको आहे, असं खूप मोठी अशी बिग फॅट फॅमिली आणि असं खूप फ्रेंड सर्कल आणि असं. तर ते डिपेंड्स तुमच्यावर. तर जर तुम्हाला खूप असं सवय असेल, तुम्ही खूपच सोशली ॲक्टिव्ह असाल, तर तुम्हाला घुसमट होईल. बट जर तुम्ही माझ्यासारखे असाल, सो दॅट विल नॉट बी एनी इश्यू फॉर यू. तुम्ही सर्वाईव्ह इझिली करू शकता बाहेरच्या कंट्रीमध्ये. आणि म्हणे माझी आई माझ्यावर डिपेंड आहे. तुझी आई तुझ्यावर डिपेंड आहे, पण तू तुझी ड्युटी कंप्लीट करतोयस का? लास्ट टाईम तर मध्ये तर खूप ऐकिवात होतं, खूप गोष्टी ऐकायला आल्या होत्या की तुझ्या आईला तिच्या डेली सर्वायवलसाठी काय काय करावं लागतं, ती आताही कशी मेहनत करते, काय काम करते, आणि तू सांगतोस या गोष्टी. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव. पॅरेंट्सच्या गोष्टी तर तू सांगूच नको. आणि कुठल्या पॅरेंट्सबद्दल बोलतोय तू, की जे लोक मुलांना धरून ठेवतात आणि ज्यांना त्यांच्या मुलांनी बाहेर गेलेला आवडत नाही, ज्यांना जे म्हणतात की तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू नका, तुम्ही इथेच राहा, आम्हाला धरूनच राहा. हे जनरलाइज, म्हणजे तू स्वतःच्या मनाचं बोलतोयस ना. तू स्वतः हे कबूल केलंस की मला असं माहिती नाही आहे आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण असं कोण नाही आहे, पण मी असं ऐकलं आहे. तर ऐकलेल्या गोष्टी बोलू नकोस. ऐकलं तर लोकांनी पण बरंच काही आहे, त्याच्यावरनं ते लोक पण तर्कवितर्क लावू शकतात. पण तुला ह्याच्यासाठी विचारण्यात आलं आहे की तुझ्याकडे काहीतरी लेजिट इन्फॉर्मेशन असेल तर ती शेअर कर. तू पण ऐकलं आहे आणि असंच अटकलेवाल्या गोष्टी नको सांगूस लोकांना. तुला काय खरंच माहिती आहे ना, तेवढंच बोल, मुद्द्याचं बोल, बकवास नको करू. त्याचा पॉईंट होता ह्यांचा वेदरचा. वेदरमुळे डिप्रेसिंग वाटतं आणि तू तर डिप्रेस सोल आहेस ग बाई. तू जिथे जाशील आणि तुला काय डिप्रेसिंग वाटतं, तू ज्या वेदरमध्ये लहानाची मोठी झालीस, जे काही तुझं अपब्रिंगिंग जिथे झालं, तोच एक असा रेन शॅडो एरिया आहे जिथे इतकं पाऊस असतं, इतकं पावसाळी वातावरण असतं. हिल स्टेशन काइंड ऑफ जागा आहे ती. कधीतरी ऊन वगैरे पडत असेल तर तुला तर त्या गोष्टीची सवय असली पाहिजे ना. आणि प्रत्येकाला ज्याला जे मिळतं ना ते त्याला नकोसच असतं. आता मला असं वाटतं की मला ती बोंबलीसारखं वेदर पाहिजे होतं. मी ऊन बघून बघून कंटाळली. 6 महिने मी ऊन बघते. 6 महिने तू थंडीत तरी काहीतरी जॅकेट बिकेट घालून तू माझ्यासारखी व्यक्ती थंडीत सर्वाईव्ह करू शकते, काहीतरी तरी करू शकते. पण या गरमीमध्ये, या 50 डिग्री टेम्परेचरमध्ये तुम्ही काय करणार आहे? पण मला नाही वाटत, मला डिप्रेसिंग फील नाही होत, कारण फॅमिली आहे तिथे मी खुश आहे. मग ते कुठेही असेल मी. हा तुमचा माइंडसेट आहे, हे तुमची मेंटॅलिटी डिपेंड करतं की तुम्हाला काय चांगलं वाटेल आणि काय नाही. दुरून डोंगर हे नेहमी साजरेच असतात. ज्याला इच्छा आहे ना, ज्याला करायचं आहे ना, तो कुठल्याही परिस्थितीत ॲडजस्ट करतो. ते उलता पालताला गेली होती, तिकडे ऊन बघून परेशान झालेली. तिथे म्हणे की ऊनच आहे, इतकं पण ऊन बरं नाही वाटत, मग कंटाळा येतो आणि मग घाम येतो आणि मग फिरायला मजा नाही येत. अरे तुला उन्हाचा प्रॉब्लेम आहे, तुला पावसाचा प्रॉब्लेम आहे, तुला थंडीचा प्रॉब्लेम आहे. तू तर अशी बाई आहेस ना की तू कशातच हॅपी नाही आहेस.
मेन म्हणजे मुळात माणसाची वृत्तीच नाही आहे, आत्मसंतुष्टीच नाही आहे, तर तो कसा हॅपी राहणार? आता काय तुझ्यासाठी काय पर्सनलाइज्ड आपण आता वेदर कंडिशन्स करणार का? हां, AI ला सांगून की बाबा बोंबलीला असं छान वाटेल असं वेदर, असं काहीतरी कंट्री बनवा जिथे बोंबली म्हणेल हां दिस इज द परफेक्ट वेदर अँड थिंक फॉर मी. आणि तुझं जे डिप्रेशन वगैरे आलेलं ना, मला इतक्या वर्षांनी आलं, ते ना तू कवरअप करत होती आणि तू ते इतक्या वर्षांनी बोलून आहे ना ते तू क्लिअर करत होती. ते सरळ दिसत होतं की तू लोकांचा तो क्वेश्चन डॉज करते जो नंतर नेक्स्ट येणार आहे की तुला इतकी वर्ष कधीच आलं नाही, मग अचानक कसं डिप्रेशन आलं? हा प्रश्न तुला लोकांनी ऑलरेडी विचारला होता आणि त्याच प्रश्नाचं तू इनडायरेक्टली रिझनिंग देत होतीस. तर तुला काही डिप्रेशन काही वाटत नव्हतं. तुला फक्त ती तुझी कमवायची वेळ झालेली, बस संपत आलेले पैसे, तर नेक्स्ट नाटक करायचं होतं. त्यासाठी तू दरवेळेला असं करतेस, नवीन नाही आहे. दरवेळेला काही ना काहीतरी कारण काढून पळतेस आणि तिकडे जाऊन ड्रामे करून रगड कमवून येतेस. कारण इकडे ह्याचं तगडा पॅकेज साथ देत नाही ना, म्हणून मग असले उद्योग तुला करावे लागतात अधेमध्ये. तर त्यावेळेला ते रिझन होतं. बाकी काही डिप्रेशन वगैरे काही येत नाही मंडळी. काय पण बकवास यायची आली मोठी, आमच्यासाठी आमची फॅमिलीज इम्पॉर्टंट आहे, आम्ही एकमेकांबरोबर असतो त्याच्यामुळे आम्हाला छान वाटतं आणि हे ते सांगते मोठ्या गोष्टी. इतकं छान वाटत होतं तर कशाला डिप्रेस होते परत. आणि याच्यावरूनच कळतं ना किती मटेरियलिस्टिक बाई आहे ही. इतकं म्हणजे या मटेरियलिस्टिक गोष्टींनी पण हिला सुख नाही लाभत. इतकं गोष्टी खरेदी करते, इतकं काही ब्रँड्स आणि हे ते करते, हे पै ह्या गोष्टीसाठी ही काय कुठे असे चिमटे काढते अक्षरशः पोटाला आणि जाऊन हे ब्रँड्स किंवा ट्रिप्स वगैरे करते. तर मला तर एक कळतच नाही की एखादी मोठी गोष्ट किंवा दुनियेला दाखवण्यासाठी आपण काहीतरी करायला जातो आणि त्यासाठी आपल्याला आपल्या बेसिक गोष्टींना कर्ब करावं लागतं, आपल्या बेसिक गोष्टींसाठी आपल्याला तडजोड करावी लागते. आणि हेच आपल्या डिप्रेशनचं मूळ कारण असतं. कारण आपण मोठं पिक्चर बघतो, मोठ्या गोष्टी आपल्याला सुखावणाऱ्या वाटतात, पण त्यासाठी आपण छोट्या गोष्टींची तडजोड सतत करत असतो ना, ते आपल्याला आतून कुठेतरी खात असतं आणि ते आपल्याला सतत बोचत राहतं आणि त्याने आपल्याला डिप्रेस फील होतं. आणि मला वाटतं हेच बोंबलीच्या डिप्रेशनचं मूळ कारण आहे की तिला लोकांना दाखवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी, तिच्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी ती करायला जाते, पण त्यासाठी तिचं जे रोजचं जे बेसिक लाईफस्टाईल आहे ना ते तिला पूर्णपणे जगता येत नाही, ते तिला मनसोक्त जगता येत नाही. तिथे तिला खूप सारी ॲडजस्टमेंट करावी लागते, जी ॲडजस्टमेंट ती आपल्याला दाखवत नाही, पण ती तिला स्वतःला तर माहिती आहे ना, त्याच्यामुळे ती तिला मनातनं खात असते. बाकी ते हेल्थ केअरचं वगैरे ते जे काही बोलले ते आय अग्री ऑन दॅट, ते ठीक आहे, ते एक पॉईंट होता. बट देन अगेन जसं काही गोष्टींचे प्रोज आहेत तसं कॉन्स पण आहेत, तर ते तुम्ही दोन्ही बॅलन्स करून सांगायला पाहिजे होतं. पण हेल्थ केअरचा मुद्दा ठीक होता. खूप वेट करावं लागतं, खूप अपॉइंटमेंटसाठी वगैरे, इमर्जन्सीमध्ये वगैरे खूप इश्यूज होतात, स्पेशली वेस्टर्न कंट्रीजमध्ये. इथे ठीक आहे, इथे असं काही आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. इकडे सगळं अर्धा मिनी इंडियाच आहे गल्फ म्हणजे, सो वी डोंट हॅव प्रॉब्लेम ॲज सच. बट हां, तिकडे मी पण हे ऐकलं आहे आणि फ्रेंड्सकडनं वगैरे माहिती आहे की खूप सारे इश्यूज आहेत रिगार्डिंग हेल्थ केअर. पण त्यासाठीसुद्धा ही मंदसारखी एकदम बेस लेवललाच बोलत होती, पेन किलर्स वगैरे आम्ही घेऊन येतो, हे सगळं हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामध्ये काही मोठं हिच्याकडनं ऐकण्यासारखं काही नव्हतं. आणि राहिला प्रश्न सेविंग्सचा, तर सेविंग्स पण अगेन इट डिपेंड्स पर्सन टू पर्सन. लोक इंडियामध्ये पण बऱ्यापैकी छानपैकी सेविंग करतात आणि छान एक लाईफस्टाईल जगतात. बाहेर राहूनही लोकांना ते जमत नाही किंवा त्यांच्या खर्चामुळे किंवा काही. आणि कदाचित असं पण असतं की तुमच्यापेक्षा कमी सॅलरी घेणाऱ्या माणसाचं अजून चांगलं सेविंग, बऱ्यापैकी सेविंग तो करतो, वेरॅज तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त सॅलरी ड्रॉ करता, बट यू आर नॉट एबल टू सेव्ह दॅट मच मनी. दॅट डिपेंड्स की तुमचं एक्सपेंडिचर काय आहे, तुम्ही किती एक्सपेन्सेस कुठे करता, किंवा तुमचं जे सेविंग आहे ते कशा प्रकारचं आहे, ॲसेट्समध्ये तुम्ही गुंतवले आहेत की ज्याचे तुम्हाला नंतर काहीतरी रिझल्ट्स येणार आहेत, नंतर रिटर्न्स येणार आहेत, की तुमचं बँक बॅलन्स आहे की तुम्हाला तो रोज दिसतोय
तर ते डिपेंड्स. आणि ऑब्व्हियसली तुमची लाईफस्टाईल वर ते मेनली डिपेंड करतं की तुम्ही कशी लाईफस्टाईल लीड करता. सो ऑल इन ऑल मला तरी तेच म्हणायचं आहे की खूपच उथळ व्हिडिओ होता. आणि शेवटी हा प्रश्न राहतोच, द क्वेश्चन रिमेन्स की इतकंच आहे तर तुम्ही का तिथे, तुम्ही का नाही येत? मग तुम्हाला इतकंच प्रॉब्लेम आहे, तुम्ही अजिबातच सॅटिस्फाईड नाही आहात, इतकेच प्रॉब्लेम आहेत तिथे, तर तुम्ही या परत, तुम्ही का नाही येत आहात? त्याच्यावर यांचं आन्सर होतं की आमचं एवढं सगळं काही आहे, तेवढा डोलारा आपण असं वाइंडअप करून नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत? का नाही येऊ शकत? ऐच्छिक असेल तर तुम्हाला तो ऑप्शन आहे की यायचं की नाही यायचं. बट काही लोकांची इच्छा नसतानाही जेव्हा त्यांना रॅपअप करावं लागतं, त्यांचं काय करतातच की ते रॅपअप. सो हा जो मेन मुद्दा आहे, असे जे मेन मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर तर तुम्ही काही भाष्य केलेलंच नाही. उगाचच काहीतरी वरवरचा फालतू व्हिडिओ जे तुमच्याच लोकांच्या समजुतीचा आहे तेवढाच तुम्ही बनवलात. तेच तुम्हाला एनिवेज मॅटर करतं, कारण त्यांची बौद्धिक पात्रताच तेवढी आहे. त्यांना हे प्रश्न आपल्यासारखे पडणारच नाहीत किंवा आपल्यासारख्या गोष्टी त्यांना कॅच करताच येणार नाही, हे यांना बरोबर माहिती आहे. कारण यांची पण लेवल तीच आणि यांच्या भक्तांची लेवल पण तीच. नाहीतर युरोपमध्ये आता इतकं बेकार रिसेशन चालू आहे, इतका मार्केट इतकं डाऊन आहे, आता सध्या परिस्थिती इतकी बिकट आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ले ऑफ्स होत आहेत तेव्हा ती लोक काय करत आहेत? त्यांच्याकडे काही ऑप्शन आहे का? नाही आहे ना. तेव्हा तर त्यांना आपल्या मायदेशी परत यायचंच आहे. मग ते लोक काय करतात, कसं करतात? ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे मुद्दे कवर करणं अपेक्षित आहे. पण मन्या बिंग मन्या अँड बोमली बिंग स्प्रिंगची भावली, इनसे तो क्या ही उम्मीद कर सकते हैं बंटी और बबली. सो मी तर सांगेन मंडळी, एकदम युजलेस व्हिडिओ होता आणि अजिबात कोणाबरोबरही शेअर करू नका, काहीही फायदा होणार नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या कोणत्या तरी भावंडाने किंवा आपल्या फ्रेंडने किंवा फॅमिली मेंबरने किंवा कोणी ज्याने प्रगती करू नये किंवा त्याने जाऊ नये, त्याने असं काहीतरी अचीव करू नये, असं काहीतरी तुम्हाला असं कुचक्यासारखं मनात वाटत असेल ना, त्यांच्याबरोबरच हा व्हिडिओ शेअर करा. बाकी ज्यांची प्रगती तुम्हाला बघायची आहे त्यांच्याबरोबर अजिबात या थिल्लर लोकांचे व्हिडिओ शेअर करू नका आणि त्यांना उगाचच डिमोटिवेट करू नका. बाकी आजचं पॉडकास्ट इतकंच होतं. इतकंच म्हणजे खूप मोठं झालं. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.